एक काम करूया आपण ना, ग्लासेस घेऊ आणि हे जे स्ट्रॉबेरी क्रश आहे ना त्याला मला खालना साईडनी लावायचं थोडासा, म्हणजे कलर देण्यासाठी तुम्हाला काय लागेल ग्लास सोबत? आता एक चमच्याने थोडंसं आपण बीट करून घेऊ नये क्रश जो आहे ना स्ट्रॉबेरी क्रश. थोडंसं फिरवून घेतोय. बरं, आणि बाकीचे पण ग्लासेस आपण करून घेऊ. ठीक आहे. म्हणजे तोपर्यंत ते पण गार होईल. ठीक आहे, हे करून घेऊयात आणि मग वळूयात पुढच्या कृतीकडे. आणि आता प्रेझेंटेशन इज सो इम्पॉर्टंट. बरोबर आहे. 3 ग्लास मध्ये आपण हे छान भरून घेतलेलं आहे. व्हॉट नेक्स्ट? बस याला थोडं थंड करूया आपण, फ्रीज मध्ये ठेवून देऊया. म्हणजे कसं याला चिल्ड झालं पाहिजे, छान थंड झाल्यानंतर. किती मिनिटांसाठी? एक अर्धा तास वाट पाहूयात, मग वळूयात पुढच्या कृतीकडे. सर पुढे काय करायचं आता हे सेट आहे. फक्त थोडंसं जे गुलाब पाणी आहे ना, 2 थेंब प्रत्येक याच्यात शिंपडा. बरोबर ना? हा. आणि हे आता जे आंबे कापलेले आहेत ते याच्यात टाकूया आपण. वा, तिन्ही याच्यामध्ये. आणि मगाच आपलं बोलणं राहिलं काहीतरी फरमाईश. मला वाटतं की आपण सगळेजण मिस करतोय दामले सरांना, पण ते आज अपरिहार्य कारणामुळे इथे आलेले नाहीयेत. आणि शिवाय हे गाणं ज्यांनी कंपोज केलंय पत्की काका, त्यांचं झी मराठीशी एक फार वेगळं नातं आहे. आणि आज 10 वर्ष झालीत खवय्येला. आपलं आम्ही सारे खवय्येचं टायटल सॉन्ग सुद्धा त्यांनीच कंपोज केलंय. तर या दोघांची आठवण काढून आपण हे गाणं म्हणूया. नक्की. चला, मी प्रयत्न करतो. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा सुख म्हणजे नक्की काय असतं, काय पुण्य असलं की ते घर बसल्या मिळतं. मला सांगा. धन्यवाद. क्या बात है. थँक्यू सर. कडकडाट. अरे थँक्यू सर. फॅन्टास्टिक. आंब्याच्या पुढी मात्र तुम्ही सडळ हाताने आता पुढे. आता घ्या आईस्क्रीम. आई 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 काळजावर घाले. आजचा इतका खास दिवस खास पद्धतीने सेलिब्रेट झाला पाहिजे की नाही? बरोबर. प्रश्नच नाही. आता आपण थोडे टुटी फ्रुटी घालू. नाईफ द्या जरा प्लीज. येस. सुपर. फिरणी मँगो डिलाइट हा पदार्थ तयार केलेला आहे सरांनी. आमची थोडीफार मदत. थांबा राणीताई, आधी प्रेक्षकांना साहित्य आणि कृती लिहून देऊया, मग आपण खाऊयात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. फिरणी मँगो डिलाइट साठी लागणारे साहित्य: दूध, भिजवलेले तांदूळ, काजू, 4 मगज, बडीशेप, वेलची पूड, साखर, स्ट्रॉबेरी क्रश, आईस्क्रीम, टुटी फ्रुटी, गुलाब पाणी, व्हाईट चॉकलेट, बदामाचे काप, आंब्याचे काप आणि केशर. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये भिजवलेले तांदूळ, काजू, 4 मगज आणि बडीशेप एकत्र करून मिक्सर मधून वाटून घ्यावं. नंतर दूध गरम करून त्यामध्ये केशर, 2 चिमूट वेलची पूड आणि 2 ते 3 चमचे वाटलेलं मिश्रण घालून सर्व एकत्र करून त्यामध्ये काळी मिरी पूड आणि साखर घालून त्याची फिरणी तयार करून घ्यावी. एका काचेच्या ग्लासला स्ट्रॉबेरी क्रश लावून ग्लासमध्ये तयार फिरणी घालावी. फिरणीवर गुलाब पाणी, आंब्याचे काप, आईस्क्रीम, टुटी फ्रुटी, व्हाईट चॉकलेट, बदाम आणि केशर घालून फिरणी मँगो डिलाइट सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई
मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.